तर नमस्कार मित्रांनो, मी सागर कदम परत एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग. आणि सर्वांना परत एकदा शुभप्रभात आणि सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा. तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही आमच्या व्हिडिओजला प्रतिसाद करत आहात, बघत आहात, लाईक्स करत आहात, शेअर करत आहात, ते बघून खूपच छान वाटतं आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचं थँक्यू सो मच. आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा, शेअर करत राहा. अजून नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येतच आहेत, पण व्हिडिओ स्टार्टपासून एंडपर्यंत पूर्ण बघा, तरच तुम्हाला मजा येईल आणि तुम्हाला ब्लॉग बघायची मजा येईल. तर असंच आमच्या व्हिडिओला प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण नाश्ता करून झालो आहे, जेवण वगैरे पण आता थोड्या वेळाने होईल. त्यानंतर तुम्हाला मी घेऊन जातो बाहेर, थोडं आपण गाडीत पेट्रोल भरूया, त्यानंतर तुम्हाला दाखवतो आजचा ब्लॉगची मजा. तर चला मित्रांनो, तुळशीच्या पाया पडूया आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया. आणि असा आहे आमच्या काही बाल्कनीतला व्ह्यू. समोरच विरारची एकदम सर्वात मोठी बिल्डिंग म्हणजे यश प्लॅटिना बिल्डिंग आहे आणि या साईडला सूर्यास्त होतो आणि ह्या साईडला सूर्योदय होतो. म्हणजे या साईडला पूर्व आहे आणि ह्या साईडला पश्चिम आहे. दोन्ही साईडला आम्हाला ओपन आहे आणि खूप छान वाटतं. सकाळी उठल्यानंतर इथेच आम्ही ऋतुजा आणि मी चहा पितो, कॉफी पितो, काही असेल तर डिस्कशन करतो. पण खूप छान स्पॉट आहे आणि आम्हाला खूप आवडतो. तर चला आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया. गणपतीतून आपण शूट करत होतो तेव्हा गणसूल कला केंद्र इथे जे गणपती बनवते तिथे एक आर्टिस्ट बसलेला आणि त्याने आपल्याला एक छानच असं गिफ्ट दिलेलं, म्हणजे एक छान अशी पेंटिंग दिलेली. ती तुम्हाला दाखवतो. ती मी बेडरूममध्ये लावले. ही ती पेंटिंग आहे. त्याच्यामध्ये सागर, ऋतुजा आणि शर्विल या तिघांचंही कॉम्बिनेशन करून एक छान असा कृष्णा दिलेला आणि खूप छान त्याने 10 मिनिटात ती आर्टिस्ट म्हणून छान कलाकृती दिलेली आणि मला ती फारच आवडली, म्हणून ती मी फ्रेम करून लावल्या बेडरूममध्ये. छान प्रसन्न वाटतं. थँक्यू सो मच. खूप दिवसांनी आपल्या चॅनलची टी शर्ट वेअर केली आहे आणि हीच टी शर्ट वेअर करून आज आपण विरारमध्ये फिरणार आहोत. तर चला जाऊया, आजच्या दिवसाला बाहेर पडूया. तर आपण आपल्या सोसायटीतून उतरतो आहे. आता आपल्या जाऊया निळ्या घोड्याकडे, म्हणजे आपल्या गाडीकडे. मी कधी अशी गाडी ठेवत नाही, पण 2 हफ्ते झाले टाईमच नाही भेटला, गाडी धुतली नाही. आज जर टाईम भेटला तर आपण जरा वॉश करून घेऊ गाडी जरा. आजी म्हणजे माझं आराध्य दैवत, तिच्यामुळे हे सगळं घडतं आहे, ज्यामुळे सगळं होतं आहे. ती तरी एवढी काय घाण दिसत नाही, पण छान असे मेंटेन थोडी साफ करायला लागेल. तर आपल्याला टाईम भेटला तर आपण साफ करू. तर चला जाऊया. पेट्रोल थोडं कमी आहे, पण आपण फिरू शकतो. पण जर लाईन नसेल तर आपण पेट्रोल टाकून घेऊया, नंतर फिरूया. सो आता आपण निघूया. चला, आता आपण थांबलो आहे ग्लोबल सिटीला आणि ग्लोबल सिटीतच तुम्हाला माहिती आहे की आजूपाक होता आणि ते पूर्णपणे आता बंद पडलं आहे. तर आता जाता आता ते दिसलं आहे, तर तुम्हाला दाखवतो की ते काय कंडिशनमध्ये आता आहे. आणि ते जर सरकार किंवा इथलं सरकार कोणी बघत असेल ते लवकरात लवकर ते चालू करावं, हीच माझी आशा आहे. म्हणून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे थोडासा. आपला निळा घोडा ज्युपिटर 125 आपण इथे आता पार्क केले. तर आता याच्या समोरच याजू पार्क आहे आणि मला असं ऐकण्यात आलेलं की ह्या आधी खूपच हा याजू पार्क चालायचा, म्हणजे लॉकडाऊनच्या आधी. जेव्हा लॉकडाऊन चालू झाला त्यानंतर हे पूर्णपणे ठप्पच झालं आणि बंदच झालं आहे. सो मला ते आल्यापासून बघवत नाही, पण हे लवकरात लवकर चालू करावं ह्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. चला तुम्हाला दाखवतो याजू पार्कची आत्ताची कंडिशन. इथे मे बी तिकीट काउंटर होतं. हे बंद पडलेलं तिकीट काउंटर आहे. झाली 3 वर्ष झालं बंदच आहे. ह्या साईडला वाटतं पेन एंट्रन्स होता, एंट्री लिहिलं आहे तिथे. इथून मे बी एंट्री करत असतील. आतमध्ये बघाल तर खूपच मोठी अशी स्पेशियस जागा आहे. सर्व बंद करून ठेवलं आहे. थोडीशी जरी ओपन असतं तरी तुम्हाला दाखवलं असतं की आतमध्ये काय कंडिशन आहे ती. पण लवकरात लवकर चालू ही तर माझी इच्छा आहे आणि त्यासाठीच मी हा ब्लॉग बनवतो आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर लवकरात लवकर कमेंट करा की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल, विरारच्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि विरारच्या सरकारपर्यंत पोहोचेल की आजूबाग लवकरात लवकर वेस्टला चालू करा म्हणून. आतमध्ये जो वॉलवरती जो स्टॅच्यू बनवला तो अजूनही तसाच्या तसाच आहे. थोडं क्लीन ठेवण्याबाबतीत छान ठेवले, क्लीन जागा. आतमध्ये राईड्सही अजून आहेत, तर का बंद ठेवलं आहे ते मला अजूनही कळत नाही की
का पब्लिक येत नाहीत. पब्लिक तर खूप येऊन जाते, बघून जाते, पण कोण रिस्पॉन्सच देत नाही असं मला वाटतं आहे. पण लवकरात लवकर चालू करावं, कारण की जागा खूप मोठी आहे, जागा मेंटेन आहे, वेल मेंटेन आहे, आतमध्ये राईड्स पण आहेत. तर लवकरात लवकर जागा खूपच चांगलं आहे. त्या साईडला समोर झुडिओ आहे, त्याच्या बाजूला फर्स्ट क्राय होता, पण फर्स्ट क्राय आता बंद झाला आणि झुडिओ खूपच छान चालतं. तर झुडिओ पण आहे या बाजूला आणि ह्या बाजूने पूर्ण असं सराउंडिंग खूपच छान आहे. त्या साईडला मुली टिकटॉकच्या व्हिडिओ बनवत आहेत. पूर्ण अशा सर्व एंट्री आणि एक्झिट ह्या साईडला होती. थोडीशी पण जागा ठेवली नाही की पूर्ण असं चारी बाजूने त्यांनी पॅक केलं आहे, बघू शकता तुम्ही. नाही तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवलं असतं की आतली कंडिशन काय आहे. समोर एक वॉचमॅन पण ठेवला आहे त्यांनी की निगराणी ठेवायला, की कोणी काय करू नये म्हणून. पण छान जागा आहे. मला तर एकदा बघायचं होतं की चालू असताना कसं होतं ते. ह्याच्या आपण अपोजिटने गेलो तर राईड्स पण दिसतात, की त्या बाजूला मोठमोठे राईड्स होते तेही दिसतात. तर तेही तुम्हाला दाखवतो असं जर राऊंड मारून गेलो तर. पण तुम्ही माझ्या पाठी बघूच शकता की सगळं असं आता बंद पडलं आहे, ठप्प पडला आहे. तर एवढ्या मोठ्या जागेचा आपण विरारमध्ये उपयोग नाही करणार तर काय करणार. विरारमध्ये काही एंटरटेनमेंट हवं तर याजू पार्क लवकरात लवकर चालू करा. आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो ठप्प झालेले राईड्स आणि त्यांची काही दशा झाली आहे ती. कारण की येता जाता आम्ही बघत असतो, तर तुम्हालाही दाखवतो आता. मित्रांनो दिसत असतील तुम्हाला, आता मी बाहेरून व्हिडिओ काढतोय पण आतमध्ये राईड्स वगैरे म्हणजे जे काही सेटल होतं ते सर्व अजूनही आहे. तर का बंद ठेवलं आहे मला अजूनही प्रश्न पडतो आहे. तर तुम्हाला इथूनही दाखवतो नॉर्मली. बघा आतमध्ये होतं आहे तसंच आहे सर्व, अजूनही राईड्स वगैरे आहेत तसेच आहेत. जे सेटअप होता पोरांच्या खेळण्याचा, लहान मुलांच्या खेळण्याचा, तोही अजून आहे आणि सर्व साफ आहे. अजून स्टाफ इथेही काम करतो आहे, स्टाफ सर्व काम करतो आहे. तर हे सर्व का बंद आहे, एवढी मोठी जागा का यूज करत नाही आहेत मला अजूनही कळालं नाही आल्यापासून का बंद आहे ते. मित्रांनो गेटवरती वॉचमॅन आहे, स्टाफ सर्व क्लीन करतो आतली जागा आणि सर्व काही चालू आहे आणि सर्व क्लीन आहे. तर आजूपा का बंद आहे मला प्लीज कमेंट करून सांगा जर कुणाला काही माहिती असेल तर. आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की याजू पार्क चालू झाला पाहिजे आणि एवढ्या मोठ्या जागेचा उपयोग झाला पाहिजे. विरारकर वेस्टवाले ईस्टवाले सर्वजण ह्या जागे आले पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे. कारण की सर्वांना जवळचा स्पॉट आहे आणि एन्जॉय करण्यासाठी हाच एक मोठा पार्क आहे आपल्याकडे, अम्युजमेंट पार्कसारखा. सर लवकरात लवकर चालू करा. आता आपण आलो आहे मित्रांनो विरारमधल्या वेस्टला, म्हणजे जे विरारकरांचं श्रद्धास्थान आहे, म्हणजे विरारचे सिद्धिविनायक मंदिर. आपलं बॅड लक एवढा आहे ना मित्रांनो, आपण आता दुपारच्या टायमिंगला आलो आहे पण हे मंदिर आता बंद झालं आहे. ते संध्याकाळी ओपन होईल. पण हे मंदिर खूपच छान आहे. तुम्हाला मंदिर बंद असलं तरी आजूबाजूने सर्व दाखवतो की विरारचं सिद्धिविनायक मंदिर कसं आहे ते. सिद्धिविनायक मंदिर, हे मंदिर 14 फेब्रुवारी 2017ला बनलं आहे आणि इथे खूपच जण इथे मॉर्निंगला संध्याकाळी खूपच जण इथे येतात, मंदिरात पाया पडायला येतात, निवांत बसायला येतात आणि ह्या मंदिरात आल्यानंतर खूपच प्रसन्न वाटतं. तुम्ही विरारला आलात, विरार वेस्टला आलात तर या मंदिराला नक्की व्हिजिट करा कारण की खूपच छान मंदिर आहे. जेव्हा ते मंदिर ओपन होईल तेव्हा मी परत एकदा येईन आणि तुम्हाला आतलं सर्व दाखवेन. मंदिर जरी बंद असलं ना तरी पण ह्या ठिकाणी आल्यावर खूपच प्रसन्न वाटतं. आणि मी आता जस्ट मंदिराच्या बाहेर उभा आहे आणि माझं असं मन प्रसन्न झालं आहे ना की चारी बाजूनी हवा येते आणि खूपच छान वाटतं आहे. चारी बाजूला पूर्ण ग्लोबल सिटी आहे आणि ग्लोबल सिटीत आल्यानंतर तुम्हाला मोठमोठे रस्ते आणि मोठमोठ्या बिल्डिंगी नसून 5-6 माळ्याच्या बिल्डिंगी छान वाटतात एका लेवलला सर्व. आणि इथे फिरायला खूपच मजा येते. संध्याकाळची तर इथे खूपच गर्दी असते. आता दुपारच्या टायमिंगला आलं तर खूपच छान. श्री जीवदानी माता, तिथे जीवदानी मातेचं मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या एकदम समोरच तुम्हाला डोंगर दिसतो. इथूनच तुम्हाला श्री जीवदानी देवीचं दर्शन होतं आणि ह्या साईडला पूर्ण असा डोंगर पठार आहे. इथून अशी चारी बाजूने पूर्ण ग्लोबल सिटी आहे. हा पूर्ण असा रस्ता आहे वेस्टला आणि ह्या साईडला एक रस्ता आहे. तुम्ही दोन्ही साईडने येऊ शकता. मी थोडा रस्ता विसरलो म्हणून मला इथे वेळ लागला यायला, पण खूपच छान आहे आणि मन प्रसन्न झाल्याशिवाय तुम्हाला वाटणार नाही इथे आल्यानंतर. चला, मंदिर बंद असलं तरी पण आपले सिनेमॅटिक शॉट तर येणारच आणि मंदिराचे तुम्हाला काही सिनेमॅटिक शॉट देतो, त्याच्या आजूबाजूचे सिनेमॅटिक शॉट देतो.
फायनली गाडी धुवायला टाकली. आता थोडी आता क्लीन होईल, मग तुम्हाला दाखवतो गाडीची शाईन, आपल्या निळ्या घोड्याची शाईन. फायनली आपली गाडी आता धुवून चकाचक झाली आहे. फायनली आपली गाडी धुवून आता चकाचक झालेली आहे. खरंच टाईम भेटला नव्हता गाडी धुवायला, आणि मी कधी गाडी अशी धुवीत ठेवत नाही, तर आज जरा चांगलं वाटतं आहे गाडीला बघून. आजूबाजूच्या सोसायटी आहे. चला आता जाऊया घरी, थोडी कामं करूया, नंतर आपला ब्लॉग एंड करूया. आणि तुम्ही असेच आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा, आणि असंच प्रेम देत राहा. चला बॅक टू होम. हे मी दिवाळीतून आणलेलं, शुभ लाभ असं वाटतंय, नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. तर एंड करायच्या आधी थोडेसे प्रश्न, म्हणजे तेच तुम्हाला जे मी याजू पाक दाखवलं, तर विरारकरांनो आता तरी जागे व्हा, याजू पाक लवकर चालू करूया. कारण की जवळच्या ठिकाणी एवढी मोठी जागा, ती एवढी वेस्ट जाणं खरंच मनाला पटत नाही. यावर विरारच्या सरकारने थोडं काम करावं, आणि ते पार्क लवकरात लवकर लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी चालू करावं. कारण की सुट्टीच्या दिवशी सॅटर्डे संडे असतो, लहान मुलांना घेऊन पॅरेंट्स सगळे बाहेर पडलेले असतात. तर बाहेर कुठे जाण्याऐवजी विरारमध्ये जेवढी जागा आहे, पार्क आहे, तर फिरायला, बसायला, लोकांना टहलण्यासाठी थोडी तरी जागा पाहिजे. तर विरारमधल्या लोकांनी लवकरात लवकर यावरती थोडासा आवाज उठवा, आणि याजू पार्क आमच्यासाठी चालू करा.